इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। नाही, मी आजच इथं आलं, त्यामुळं प्रशासन व्यवस्थित आहे, काय वेळ लागत नाही, 2 मिनिटात आपल्याला अर्ज मिळालेला आहे। एकंदरीत प्रशासनाचं चांगला इथं तयारी दिसते। मागच्या निवडणुकीने ह्या निवडणुकीमध्ये वेगळं पण म्हणजे सगळे डिजिटलायझेशन भरपूर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि अद्ययावत झालेलं आहे। त्यामुळं लोकांना जो त्रास मागच्या वेळेस झाला होता, मला वाटतं मागच्या वेळेस शेवटच्या दिवशी फॉर्म भरताना अक्षरशः लोकांच्या मारामाऱ्या, गोंधळ, ढकलाढकली हे झालं होतं। ह्यावेळेस तसं होऊ नये अशी अपेक्षा आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की पोलिसांचा जो त्रास होतो तो त्रास जरा शेवटच्या दिवशी जे इच्छुक उमेदवार असतात ते फॉर्म भरतात, त्यांना मान सन्मानानं आत घ्यावं। कारण काय होतं की येताना अनेक लोक असतात, पण 5 लोकांना असू दे ना, 5 लोकांना सूचक, अनुमोदक आणि स्वतः उमेदवार 5ला पण देऊ नका, 3घालाच द्या। पण जे त्यांच्याकडं फॉर्म वगैरे आहे त्यांनी शिस्त बाहेरच लावली पाहिजे। तुमच्या गेटजवळ तुम्ही अडवू नका। हे आता आज जे लावली आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, तिथं जसं बॅरिकेड केलं आहे तसं शेवटच्या दिवशी जे असावे, तिथून ज्यांनी फॉर्म भरतात तो स्वतः उमेदवारांनी उरलेले त्यांचे सूचक अनुमोदक आलं म्हणजे व्यवस्थित आलं की त्रास होणार नाही, सुलभतेने आणि लवकर काम होईल। हो, अर्ज घेतले। कुठल्या प्रभागासाठी इच्छुक आहात? प्रभाग क्रमांक 3। बोला की काय, म्हणजे तुम्ही अनुभवी आहात, मागचा एक टर्म गॅप पडलेला आहे काय नाही, पक्षाचा जो आदेश आहे तो आपण पाळतो, कारण आपलं भारतीय जनता पार्टी शिस्तबद्ध पक्ष आहे। पक्षाचा आदेश येईस्तोपर्यंत आपण काही शांत बसलो होतो, पण आता पक्षाने म्हणलं बरोबर आपण भरलो, जिथं देईल तिथं भरू। मुलाखतीमध्ये मी दिसलं नाही तुम्ही? मी मुलाखती दिले आणि आता मी ज्या ठिकाणी राहते, ज्या प्रभागात राहते त्या प्रभागात मी नामनिर्देशन पत्र घेऊन चाललेले आहे। प्रभाग क्रमांक 13, एरिया अशोक चौक, न्यू पातशापेठ, वालचंद कॉलेज आणि मित्रगोत्री टाकी परिसर। मोठी गर्दी आहे भाजपकडे, कसं काय? जुन्या कार्यकर्त्यांना संधी का नवीन चेहरा? सध्या सर्वत्र कमळाचा प्रचार चालू आहे आणि 100% भाजपा या घोडदौडीमध्ये सर्वांना मोदींजींचं जे कार्य चालू आहे, आमच्या देवेंद्र फडणवीसचं जे कार्यकौशल्य चालू आहे, त्याच्यामुळे सर्व जनता आणि सर्व कार्यकर्ते, इतर पक्षातील कार्यकर्ते पक्षांमध्ये येत आहेत आणि काँग्रेसमुक्त भाजप मध्ये सर्वांची गर्दी वाढलेली आणि काँग्रेसमुक्त करायचं असल्यामुळे सर्व मोठी आहे, पण जुन्या लोकांनी अजूनही 17 नाही, जुन्या कार्यकर्त्यांच्या कामाची पावती आमची पक्ष हे विचार करणारच आहे। असं कसं चालेल? जाहीर आमचं 28-29 तारखेला जाहीर होईल। कशी सुविधा? प्रशासनाने चांगली सुविधा केली? खूप चांगली सुविधा केली। कालपर्यंत इतकी गर्दी होती, पण आज मात्र खूप चांगली व्यवस्था केल्यामुळे गर्दी या ठिकाणी दिसत। हो, प्रशासनाचा खूप आभार मानायला पाहिजे, कारण चांगलं त्यांनी सुशासन सुप्रशासन म्हणून म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। नमस्कार, मी विश्वभूषण कांबळे, प्रभाग 4 मधून आज रोजी आम्ही नाही का उमेदवारी अर्ज घेण्यासाठी नार्थकोट या ठिकाणी आलो असता, पण या ठिकाणी वैयक्तिक जे निवडणूक आयोग अधिकारी आहेत त्यांचं लक्ष नसल्यामुळं इथं पूर्ण नागरिकांचं हळसंड होत आहे। त्याच पद्धतीने आम्ही ते लोक उद्या शासकीय सुट्टी आहे आणि आज रोजी आम्ही फॉर्म घ्यायला आलेलो आहे, पण फॉर्म ते द्यायला तयार नाहीत आणि फॉर्म द्यायला तयार नसल्यामुळं जे पावती आहे ते पावती जर आज नाही मिळाली तर उद्या सुट्टी असल्यामुळं परत ते परवाच्या दिवशी म्हणजे असे 2-3 दिवस जाऊ शकतात, जेणेकरून सर्व नागरिकांचं या ठिकाणी नुकसानही होऊ शकते आणि तात्काळ ह्यामध्ये लक्ष देऊन आजच्या पावत्या तर त्यांनी करून देण्या वेळेच्या अभावी। सुविधा आहे का? मी विजय हरसुरे या ठिकाणी नामनिर्देशन पत्र घेण्यासाठी मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने एक इच्छुक उमेदवार म्हणून आलो होतो, पण या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती अत्यंत संत आणि मंद गतीने चालू आहे। कारण एका ठिकाणी फॉर्म आहेत तर एका ठिकाणी फॉर्म नाही आहेत, एका ठिकाणी प्रभागाचे नावं आहेत तर एका ठिकाणी प्रभागाचे नावं नाहीत। या ठिकाणी अधिकाऱ्यांची कमतरता, या ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे। अक्षरशः पावत्या करण्यासाठी सुद्धा
यांना जवळजवळ अर्धा तास लागला आहे. मग नामनिर्देशन पत्र घ्यायचं कधी आणि भरायचं कधी, अत्यंत संत पद्धतीने चालू आहे. की आमची शासनाला विनंती आहे की या ठिकाणी त्यांनी आपले कर्मचारी वाढवावेत आणि उद्यापासून अजून लोंढा खूप वाढणार आहे, इच्छुकांची गर्दी खूप होणार आहे. त्यासाठी अत्यंत संत गतीनं काम चालू आहे. त्यामध्ये एक प्रगती व्हायला पाहिजे आणि काम फास्ट झालं पाहिजे, एवढी आमची मागणी आहे. अत्यंत संत पद्धतीनं काम चालू आहे. तुमच्या मुलांच्या यशासाठी सर्वोत्तम ठिकाण आय विजन अकॅडमी. ट्युशन क्लासेस फॉर 1st to 10th. सर्व विषयांची खात्रीशीर तयारी, प्रशस्त क्लासरूम्स, बसण्यासाठी बेंच, लिहिण्यासाठी ग्रीन बोर्डची सुविधा, इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर विषयांसाठी तज्ज्ञ अनुभवी शिक्षक, आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. फक्त 500 रुपयामध्ये सर्व विषयांचे ट्युशन सुरू. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. आजच प्रवेश घ्या. आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर.